ऑनलाईन जे मुलाने त्याच्या चॉईसने जे काही टी शर्ट मागवलं होतं ना, तर ते आलं आहे. तर त्याला काय जसं आलं की लगेच घालायला लागतं त्याला. आणि हे त्याच्या चॉईसने मागवलं आहे. किती सुंदर मागवलं आहे. कपडा तर इतका भारी निघाला आहे, काय विचारायची सोय नाही. मस्त, आम्हाला सगळ्यांना आवडलं. म्हणजे चॉईस मस्त आहे. समोसा पार्टी म्हणून आज फायनली संडेला त्याची समोसा पार्टी डन झाली. आणि पप्पांनी समोसे त्याच्यासाठी आणले. तर मग आम्हीसुद्धा असे मेंदूवडे मागवले. तर संडे आहे तर काहीतरी स्पेशल असावं म्हणून संडेला असं कधी तरी आम्ही ब्रेकफास्ट असा मागवतो बाहेरून. दुपारचं जेवण झाल्याच्या नंतर आम्ही आता मूवीला चाललो आहे. तर कोणता मूवी चालले तर तुम्ही नक्की बघा. काय ना मुलगा आता नको लपू, आता का लपते, इकडे बघ, लवकर बघ, लवकर बघ, लवकर बघ. या मुलाने खूप हट्ट केला आणि खूप रडला आहे आमच्यावर येण्यासाठी. आणि एंड मोकर आता ह्याला ना आम्ही वेगळ्या ठिकाणी बसवणार आहे, कारण की याची तिकीट आत्ता बुक केली आम्ही. आता बघत त्याने आता हॅलो गाईज, हाय गाईज, कुठे गेला गाईज. आता काय असं बॅड काम केलं की नाही रडून मम्मा पप्पांना जाऊन नाही दिलं एकटं आहे ना. आता वेगळा बसणार आहे, हा एकटा बसणार आहे. आम्ही मूवीला दोघंच जाणार होतो. तर मला असं वाटलं की असा मूवी मुलांना नको दाखवायला, इमोशन्स वगैरे असे. तर बॉर्डर 2साठी नेलं होतं. पण मग आता हा जो मूवी आम्ही बघायला चाललो त्याच्यासाठी आम्ही त्यांना नेणार नव्हतो. मोठा मुलगा तर काही नाही, तो म्हणाला मम्मा बिंदास जावा तुम्ही. पण आमचे साहेब इमोशनल झाले. मग डोळ्यातून पाणी, मग नौटंकी सुरू झाली, नाटक. हट्ट तर कधीच करत नाही किंवा जोरजोरात रडणं पण कधी नसतं. पण असं रडणार की माणसाच्या मनाला लागेल असं डोळ्यातून पाणी, मग मुसू न आवाज करता सायलेंट क्राईंग म्हणतात ना, तसतला प्रकारे. गर्दी होती, बायकांचीच भीड जास्त होते. जिथे तिथे सासू सुनाच दिसत होते. अहो म्हणाले काय तुम्हाला घेऊन आली आहेस. पण बरेपैकी म्हणजे 10-12 माणसं होते, पण सगळे सासू सुना, ग्रुपवाला होता खूप मोठा. आणि मग काय बसलो आम्ही असं. तर कोणता मूवी आहे तुम्ही ओळखलंच असेल आता, तरी मी तुम्हाला सांगून देते. अग सुनबाई काय म्हणताय सासूबाई. तर हा आता मूवी लावलाय. बाबू हे बघ बेबी, ही 2 नंबरची निधी आहे ना, ही नाही झाली रे नीट. जरा काय ग नाचवत आहे बिचाऱ्याला. अक्षरशः सगळेच रडून निघालेले आहेत इथून मूवीच्या एंडिंगला. आणि जेव्हा आम्ही आता घरी आलो तर हे माझं काही पार्सल आलं होतं. तर मला प्लाझोज दाखवायचे होते. मी असे प्लाझो मागवले आहे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये. खूप असे हलके आहे, छान. म्हणजे मी आता हे समर सीझनसाठी घेतले आहे. आता गरमी चालू होईल आणि खूप कम्फर्ट आहे, घरामध्ये घालायला जड पण नाही आणि असं गरम पण होणार नाही. गरम आणि मस्त जेवण करू आणि झोपून जाऊ. तर खूप आळस झाला आहे. पण मूवी बापरे, काय बोलायचं, काय तो मूवी बाबा, इतकं रडवलं ना त्या मूवीने. सिरियसली भयानक मूवी, म्हणजे इतकं रडवलं ना, विचारायची सोय नाही बाबा. तर मला एवढंच सांगायचं आहे. तर आपण नेहमी स्त्रिया डंका मिरवत असतो ना की घराला स्त्री हवी आहे, स्त्री हवे. पण खरंच तुम्ही मूवी बघितलं ना तर तुम्हाला कळेल की स्त्रीशिवाय पुरुष अर्ध आहे आणि पुरुषाशिवाय स्त्री अर्धवट आहे. म्हणजे आपण कधीच असं म्हणू नये की स्त्रीशिवाय घर नसतं. पण खरं आहे, स्त्रीशिवाय तर घर नसतंच, हे तर 100% खरं आहे. पण पुरुषांशिवाय पण घर पूर्ण नाही आहे, अपूर्ण असतं. म्हणून जेवढी स्त्री घराला बोलतात ना महत्त्वाची असते ना, तसंच पुरुषसुद्धा महत्त्वाचा आहे. म्हणून कधीच आपण एकमेकांना ना कमी लेखू नये. जितकं बोलतं ना नवरा बायको असं म्हणलं तर प्रत्येक गोष्टीची जोडी बघा, पती पत्नी, नवरा बायको किंवा आई बाप, सगळ्या जोड्या ज्या देवाने बनवल्या आहेत ना, त्याच्यामधले एकही जोडी तुटली ना, जो स्ट्रगल, स्त्री कितीही शिकलेली असू दे, कितीही कमवती असू दे, पण तिला पुरुषाशिवाय बोलताना एक मॅच म्हणून इनकम्प्लीट असतो. किंवा पुरुषालाही स्त्री म्हणून एक मॅच जो असतो ना, मॅच, तो इनकम्प्लीट असतो. आणि मला एवढंच म्हणायचं आहे यार, हे सगळ्यांना महत्त्व आहे यार. मला माहिती आहे फॅमिलीमध्ये आता होतच राहतात गोष्टी, पण आता काय बोलतात ना, सगळेच बोटं सारखे नसतात ना, आपण असं पण म्हणतो.
पण का म्हणजे कधी बदले ना सगळ्या गोष्टी का जेव्हा ज्या बोलतो ना हे आपलं जनरेशनमध्ये अशा गोष्टी होते ना जेव्हा सासू सुनाला आणि सून सासूला असं सांभाळून घेईल ना तर खरं काय भारी होईल ना. म्हणजे कुठलंहीच घर वेगळं होणार नाही, वेगवेगळे नवरा बायको राहणार नाही, आईवडिलांना सोडून राहायची त्यांना गरज नाही पडणार. किंवा मुलांना आणि मुलं तर खरं काय पिसले जातातच, पण काही बोलतं ना सगळीकडे वेगवेगळं आहे. म्हणून मी काही असं कुठलंही हे नाही देऊ शकत एक्झाम्पल. कारण की जिथे बघा सून चांगली निघते ना तिथे सासू वाईट असते, आणि जिथे सासू वाईट आहे तर तिथे सून चांगली असते. तर मी नाही बोलणार की मी पण आता मी सुद्धा एक ज्या वयाची स्त्री आहे ना तर त्याच्यावर मी सांगते की जे मी सून आहे तर मला वाटतं सूनाच चांगल्या आहे. पण मला माहिती आहे तिथे सून बोलतो ना चांगली आहे तिथे सासवा आहे, मध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स असतात. तर कधी सासवा चांगला असते तिथं सुनांचं काहीतरी इश्यूज असतात. तर हे आता असंच चालत राहणार आहे. कधी सगळं बंद होईल संपेल किंवा काय मला तर माहीत नाही. ज्या दिवशी दोघांमध्ये अंडरस्टँडिंग येईल ना तर अख्खं घर बांधून ठेवलं जाईल. घर ॲक्च्युली बोलतात स्त्रीच घर तोडते पण आणि बनवते पण ना. म्हणजे तिलाच बोलतात ना पटलं नाही नवरा बायको वेगळे राहतात. काय आता मला तर बोलतं ना खूप पैलू आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे पैलू आहेत. म्हणून मी कोणाबद्दल कोणालाही जज नाही आपण करू शकत की ही चांगली आहे, तो चांगला आहे किंवा ती चांगली आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात जे काही होतं ना त्यांचं त्यांनाच माहिती असतं. म्हणून आपण कोणाला काही असं बोलतो ना जज करू नाही शकत. मी तर कधीच कोणाला जज नाही करत, कारण की मला माहिती आहे बाबा प्रत्येकाची स्टोरी वेगळी आहे. जरी आपली सगळ्यांचं घरात तेच असतं ना पण स्टोऱ्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. तर मग मला तर मी जज करणं पण कधी करत नाही, कारण मला माहिती आहे बाबा कोण काय आहे कोण कसं असतं आपल्याला खरंच हे काहीच माहीत नसतं. जेव्हा आपण अनुभवातून बोलतो ना तेव्हा आपल्याला हळूहळू आणि माझे अनुभव तर काय सांगायची सोय नाही आहे. तर ठीक आहे चला तर बोलू आपण ह्याच्यावर कधीतरी अचानक. पण खरंच मूवी छान आहे. जर इमोशनल होणारे असेल ना तर नका जाऊ बघायला. आणि ते रडारडी होतं आणि खरंच होतं. जरी किती कंट्रोल केलं तर डोळ्यातून थेंब ना थेंब पडणारच. आणि ठीक आहे आधी तर वाटलं होतं नको जायला मूवीला, काय माहिती कसं असेल, पण गेलो आम्ही. मला ॲक्च्युली असं नाही की मी तो मूवी त्याचा होता म्हणून. मला मराठी मूवी मी बघायला जातेच, अहोंना पण माहिती आहे माझ्या. आणि त्याच निमित्ताने गेली आणि मी रडली बाबा. मी म्हणत नाही कारण मी इमोशनल आहे म्हणून मी रडली मे बी. हो आणि असलं पाहिजे इमोशनल, पण इमोशनल असलं पाहिजे, इमोशनल फुल नसलं पाहिजे की आपल्या इमोशनचा कोणीही गैरफायदा घेऊन आपल्याला त्रास देईल. तर त्याच्यानंतर मग आम्ही काय जेवण करू आता. आणि जेवण केल्यानंतर आमच्या साहेबांची पार्टी म्हणजे त्याला आईस्क्रीम पार्टीचं नाद लावला होता त्याने. तर ते बोलतो ना मूवीच्या टायमाला पण जो इंटरवल होतो ना तेव्हा पण त्याने आईस्क्रीम समजून त्याने कॉर्न्स घेतले ते. आणि नंतर मग आहोंना पण काय कळत नाही त्यांनी पण त्याला घेऊन दिले. त्यांना वाटलं की त्याला तेच पाहिजे, त्याला ॲक्च्युली पाहिजे होती आईस्क्रीम. पण आईस्क्रीम न घेता ते कॉर्न घेतले आणि मग नंतर बोलतो हे नाही मी खायचं. आणि मग शेवटी मला ते सुद्धा मलाच खावं लागले. असं झालं. मग एक जण जाऊन खाली बसेल असं आम्ही ठरवलं होतं. मग पप्पा बसले असते किंवा मी बसले असते आम्ही असं ठरवलेलं. पण लकीली आमच्या बाजूला जे कोणी सीट बुक केली होती ना ती कोण आलेच नाही. असं झालं. आणि आता मी थोडा आराम करेन, मस्त गरम भात लावून मस्त जेवण वगैरे करे, तोंड वगैरे धुते स्वच्छ जरा. तर मग चला बाय. आजचा व्हिडिओ इथेच मी थांबवते. आणि खरंच छान मूवी आहे, बघून या. अजून किती दिवस आहे माहीत नाही. आम्हाला वाटलं आता जाईल वगैरे म्हणून आम्ही पटकन बघून आलो. चला तर मग बाय. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक. आमच्या छोट्या साहेबांना आईस्क्रीम पार्टी नवीन भूत. मग अहो पण म्हणायला जाऊ दे चल आता एवढी थंडी पण नाही, गरमीच चालू झाली म्हणजे गरमीच वाटते आपल्याला. तर ते बोले मागवतो त्याच्यासाठी जाऊ दे. खूप बोलतो ना सगळे हट्ट असतात त्याचे पूर्ण होतात. आणि तसं मोस्टली आम्ही म्हणजे त्याला तर नाही एवढं काही बाहेरचं खायचं वेड वगैरे असं काही. आम्ही आणलं दिलं तर कधी त्याने मागितलं तर आम्ही त्याला थोडंसं लेटच देतो, लगेच ऑन दी स्पॉट त्याला देत नाही आम्ही. म्हणजे त्यांना पण वाटायला नको की आपले सगळे हट्ट पूर्ण होत आहेत.
मग आईस्क्रीमचं मग तर सगळ्यांना क्रेविंग झालं की खूप मग आता जसं थंडी झालं तर आईस्क्रीमचं पताच नाही ना, मग सगळ्यांना मस्त आम्ही खुश पण होतो म्हणून आम्ही फॅमिली पार्टी केली, आईस्क्रीम पार्टी. आईस्क्रीमवर पाणी पिऊ नका बस, एवढंच म्हणते. विसरून पिताल नाही तर बस करे का ते अजून. बस आहे. अँड दिस इज फॉर यू. रिश्तेदारों के फंक्शन में जाओ, अगर पैसे चाहिए तो वो मुझसे ले लो, पर मेरे काम में डिस्टर्ब मत करो. प्रोजेक्ट डेडलाइन में है, प्लीज मेरी बात समझो. मेरा अकेले बच्चों के साथ जाना अलग बात है और पति के साथ जाना अलग बात है. उसमें जो खुशियां हैं, सेटिस्फेक्शन है, वो लाखों करोड़ों खर्चा करने पर भी नहीं मिलता. वैसे भी तुम ऐसे इंसान को ये सब समझ नहीं आए. असंच मग टी व्ही बघता बघता एंडिंगला झोपायच्या आधी अशी आईस्क्रीम पार्टी केली फॅमिली बरोबर. जेव्हा आपण टाईम स्पेंड करतो ना, खरंच बोलतो ना, एक क्वालिटी टाईम जो असतो आपल्या फॅमिलीबरोबर भारी असतो, प्रत्येकाने जगावा. आणि मग काय आम्ही सगळे असं मस्त एन्जॉय केली आईस्क्रीम. आणि मग बाय.